बडबड करतो काय माहिती का, लहानपणापासून सवय दिलं. ताप आली ना तर बडबड बडबड करतो. हा काहीतरी दुखा लागलं. तेलाचे रेट एवढे झालेत ना विचारू नका. हा आपल्याला पडलाय 2500 आणि बाकी कंपन्याचे मी तेलाचे डबे बघितले. अरे 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 घुस जाओगे क्या उसके अंदर. असं पाणी काढ. अरे पुरं बाहेर काढ ना, ते पडणार. ते कसं निघणार. तू बाजूला हो, पुरा दरवाजा उघड त्याचा. अच्छा तिकडे आहे का. पाणी कसं काय जमा झालं. अच्छा पावसाळा चालू आहे ना आता. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि या ब्लॉगची सुरुवात अशी झालेली आहे की फ्रीजमधलं आईचं पाणी सगळं हे बाहेर येत आहे. काय माहीत का, कारण की सकाळपासून पाऊस एकदम जोरदार सुरू आहे. असं जोरदार सुरू आहे की विचारू नका. बघा वातावरण, ब्लू स्काय. फायनली नवी मुंबई पहिल्याच एका पावसाने पूर्ण जलमय झालेली आहे. ओके काय बोलतोय. असा मुंबईचा पाऊस आहे आपला. येते वेळेस तिथे खड्ड्यामध्ये रिक्षा फसायला लागल्यात एकाच पावसामुळे. जर अशी आणखी 2 महिन्यात विचार करा, जेवढा हिट झाला तेवढा पाऊस जर पडला तर लोकल बंद आणि काम चालू. काम तर होणार. काम चालू असणार, काम बंद नाही होणार. सगळं बंद होईल पण काम नाही बंद होणार. तर खरंच मित्रांनो छान पाऊस सुरू आहे. आणि हां आणि आज आमच्या आरवची पण तब्येत जरा खराब होती. आज आरव घरीच होता, शाळेला गेला नाही. पण पिझ्झा, अरे तू कशाला केक खात बसला. बोलला ना डॉक्टर 1च दिवस झाला आराम पडला नाही तर वापस चालू केलाय ना बाहेर. बाहेरचं नाही काय खायचं, ठेव. अरे नाकाला लागलं बघ, बरोबर इथं बघ. ठेवते खाली. अरे बाळा ठेव, पावसाळा चालू आहे बघितलं ना. ठेव, मी तुला खूप जास्त केक आणून खाऊ घालेल. ठेव ठेव. ते बनवते ना आता मम्मी. काय खायचं ते घरचं खा. 2-4 दिवस ते माझ्यासाठी आणलं तर मम्मी. केक माझ्यासाठी आणले ना तू. थँक्यू. पाणी तर पोच, तर पाणी पडलेलं आहे बघा. दुपारी असा झोपला होता असा एकदम, कारण की दुपारी आरवची तब्येत आता एकदम थंडा झालेला आहे. आणि दुपारी त्याला नाळ पाणी पाजलं एक, आणि त्याला औषध पण दिलं. तर दुपारच्या नंतर आणि प्रॉब्लेम कसा सुरू झाला, जे काय ते खात होता ना ते सगळं बाहेर खात होता, म्हणजे बाहेर टाकत होता. सकाळी खाल्लेली इडली पण त्याने बाहेर टाकली. पोहे ताशे निघले होते पोहे. हा मग त्याच्यासाठी दुपारी मी एक औषध घेऊन आलो एकदम चांगल्या कंपनी, हा तगडी. आणि त्या एका औषधामध्ये जे त्याने दुपारपासून खाल्लं ते एकही बाहेर नाही आलं. ते दाखवतो. लहान मुलासाठी औषध आहे मित्रांनो. कधी तुमच्या घरामध्ये जर मुलांना उलटी होत असेल 14-15 वर्षाच्या, तर त्यांच्यासाठी बेस्ट औषध आहे उलटींसाठी. एकदम ॲल्केम कंपनीचं आहे, छान आहे. आणि फरक पडला म्हणजे उलटी येत नाही. आणि याला कसा टॅबलेट घेतला ना तो टॅबलेट परत फेकतो, म्हणून त्याला लिक्विडच पाजावं लागतं. 14 वर्षापर्यंत चालते का. हां मग विचारून आणलं ना. विचारलं त्याला, मी म्हणलं ऐसा स्ट्रॉंग दे की वो जो भी खाएगा बाहेर नाही आणायची. त्या उलटी केल्यानेच ते विकनेस येते माणसाला. तर आपण दिलेलं आहे, आता छान आहे. आणि आता त्याने मोसंबीचा ज्यूस पण केला आहे, दोघांना 1-1 गिलास. तर आता बघूया मॅडम काय करतात आपल्यासाठी, कारण की आपल्यासाठी काहीतरी आणलं आहे मॅडमनी. आता तर बघितलं तुम्ही याच्या अगोदर, आणखी मोठ्या डब्यामध्ये काय ते पुढे बघेल. स्वस्त केक वाटतात तुला. 2 रुपये जिंकले आहेत, लहानपणी भेटायचे. अरे ऑर्डर दिली तुझ्या मम्मीने त्या केकसाठी, पागल. मित्रांनो हे 2 रुपयावाले केक वाटतात का. हे जरा डब्यामध्ये चपटे झाले केक बघा.
2 रुपयाची 2 रुपयाचा जमाना इकडे तर भेटत का 2 रुपयाचे 5 2 रुपयाचा नाही 5 रुपयाचा मिळतो. अरे 5 रुपयाला भेटतो जास्त जास्त. अच्छा पप्पाया काळात भेटायचं. बघा तो डब्यात ठेवल्यामुळे चपल्याला आहे तो. तिला कुसच आणि आज आपल्याला बाप्पा. केक दिलेला आहे मित्रांनो आणि चहाही दिलेला आहे. पण केक तो असे एकदम हे झालेत आहे ना. 2 रुपयाचे केक आहेत. अहो हे केक चांगले होते. आणि इकडे मॅडम पण बसल्यात आणि तिला मॅडम आज लवकर आल्यात आमच्या. हे बघा असे होते. असे का झाले? अरे मग ते झाकण लावून आणल्यावर तसंच होणार. ते वाईट दिसायला लागले. रेड वेल्वेट असते. असू दे आम्ही हेच खाणार. हवा. तर या मित्रांनो चहा पिण्यासाठी चहा पिऊया संध्याकाळचा. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल रोज संध्याकाळी हा चहा पितो. मी चहा थोडाच घेतो, एवढी क्वांटिटी आणि दूध एवढं असतं. असं समजू नका मी जास्त चहाचा शौकीन आहे. फक्त मी सकाळी आणि संध्याकाळी हे दोनच टाइम ओके चहा तुम्ही चहाचे दोनच टाइम चहा कट पाहिजे पॅन. दोनच टाइम चहा पितो आणि ते पण एवढा चहा एवढं दूध. सगळे लोक 2 टाइमच पितात. हां म्हणून तुम्ही असं विचार नका करू की हा रात दिवस रोज रोज चहा 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 असं काय नाही. कमी चहा प्या. डॉक्टर स्वतः बोलतात चहा प्या पण कमी क्वांटिटी, दूध जास्त घ्या. तर चला आपल्याला दिलेला आजचा असा काय मेनू आहे आमच्यासमोर ठेवलेला. केकाचा थोडा पचका झालेला आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही. तर चला चहा पिऊन घेऊया. मित्रांनो मीला काय म्हणलं रेडी हो, तुला बाहेर घेऊन जातो आणि चप्पल घेऊन देतो चांगलीवाली, छत्री घेऊन देतो, हां कुकरचं वायसर घेऊन देतो, हां सगळं जे जे पाहिजे ते सगळं घेऊन. नाक्यावर अरे नाक्यावर नाही, वाशीला घेऊन जातो बोललो मी, आहे का नाही. पण पाऊस चालू आहे ना बाहेर, जायचं कसं. कशाला बोलतायत चल चल म्हणून? अरे जायची इच्छा आहे आज माझ्या मनात, तिला घेऊन जायची बाहेर कुठेतरी मित्रांनो. पण काय करणार, पाऊसच बाहेर पडतोय, घेऊन कसं जाऊ हेच कळत नाही मला. म्हणून म्हणलं वरती गेल्या वर्षीची जुनी छत्री ठेवलेली आहे आणि जी पावसाळ्याची पण चप्पल पण आपण जपून ठेवली असेल बहुतेक. फेकून दिली ना. नाही नाही हाय रब्बडवाली, सोडा लावली होती तुम्ही. रब्बडवाली हाय एक मी ठेवली होती गेल्या वर्षी. फेकून दिली ती. तीच ना एक चपट्टा. नाही 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 हा ती हाय हाय हा हा. तर आपण वरती भेटते का? हा काढून देऊया म्हणजे आपलं काय आपलं होऊन जाईल, म्हणजे काम होऊन जाईल ना. काम बिम. कारण की आता कसं शूज आहेत ना चप्पल ते पाहिजे मला रिप्लेस करून. काय आणलेली पावसामध्ये कसं मित्रांनो ते शूज भिजतात आणि आम्ही बाहेर ठेवले होते तर आमचे 2 दिवस शूज ओले होते, एकदम भिजून गेले ते ना पावसाने. तर बघूया मित्रांनो पावसाची वाट बघूया. पाऊस थांबला तर आपण निघूया बाहेर, कारण की आज मनातून खरंच इच्छा आहे की बाहेर घेऊन जायची आज, पण वाटत नाही जाणं होईल. वाट बघूया आपण. तर बघू शकता मित्रांनो आपण तेलाचा डब्बा मागवलेला आहे इंडिपेंडेंट आणि हा आहे 13 kg आणि हा आपल्याला पडलेला आहे 13 kg 27 फेब्रुवारी. बघू शकता इंडिपेंडंट आहे आणि याचा कसा प्लास्टिकमध्ये येतो. पण यावेळेस काय माहिती काय झालं, बोलतो मालच नाही बोलतो तेलाचा. तेलाचे रेट एवढे झालेत नाही विचारू नका. हा आपल्याला पडला आहे 2500 आणि बाकी कंपन्याचे मी तेलाचे डबे बघितले, फॉर्च्यूनचे, प्रियाचा, जेमिनीचा 2700-2800 असाच भाव चालू आहे. 15 किलोचा येतो याचा डब्बा, पण यावेळेस 13 kg आला आहे. तर ठीक आहे, तेलाचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आमच्या घरातला. हा बेसनाचा पोळा फक्त याच्यासाठी बनवला का आमच्यासाठी पण बनवला? तुमच्यासाठी बुर्जी ना. ताप आली बुर्जी नाही देऊ शकत ना. अच्छा, परत फिवर चढतो याला, उतरतो चढतो. त्याच्यामुळं मला हाय थोडा. नाही हाय कमी आहे ते, नशीब खाल्ल्याला बाहेर नाही फेका लागला, चांगला आहे. तर उद्या परत घेऊन जावं लागेल, अँटीबायोटिक संपले त्याच्या. तर बेसन पोळा आणि गरमागरम चपाती
दुपारपासून काही खाल्लं नाही खाल्ला ना, भात चारला होता मी, भात डाळ आहे ना रे, भात डाळ लोणचं. मग त्याच्यानंतर नाही आलं ना बाहेर तसं. हा आता हे चव आहे का? ते बनवलं कोणी? हे चव आहे का? ते बनवलं कोणी मला सांग. चव नव्हतं लागत तुला, पण ते चल याला नीट कर ना. अरे पोटात काय चोताच होणार आहे. ते काय कसं? चुपचाप पाणी आण ना. पाणी इथेच आहे, हेच पाणी प्यायचंय. साधं पाणी प्यायचं बाळा. हलकं एक वाफ देऊन पाणी दिलं बघा बरं. हे गरम आहे का? हा, नॉर्मलच आहे ना. नॉर्मल. तरी याला थंड पाणी पाहिजे. नाही. ॲक्वाचं. थंड ॲक्वा पाणी. पाहिलं का आतमध्ये कसं होता घासला का चकचक 12 वाजता अच्छा, दे का बेटा. लाईव्ह दाखवलं. लाईव्ह काय दाखवलं? त्याला विचार ना. मी काय विचारू? लयच बडबड. तुम्हाला वाटत असेल मित्रांनो हा लय ॲरोगंट बोलतोय, याची सवयच आहे तशी. आणि ताप जर आला ना तर मग तो लयच बडबड बडबड करतो. काय माहिती का, लहानपणापासून लहानपणापासून सवय दिलं. ताप आली ना तर बडबड बडबड करतो. जायचं, बडबड केली की असं हा, काहीतरी. काहीतरी दुखा लागला आमच्या. हा, त्याची आम्हाला टेक्निक माहित आहे, तेव्हाच तो बडबड करतो जास्त. नाही, मला वाटलं चपात्या झाल्या असतील तुझ्या. नाही हो, त्याला खाऊ घातलं ना पहिले. अच्छा, फक्त म्हणजे तू 2च चपात्या टाकल्या होत्या का? फक्त 2च चपात्या त्याला टाकल्या? गरम-गरम 2 चपात्या चिल्ला करून त्याला पहिले जेवू घाल. अच्छा, मला वाटलं टाकून झाल्या का. पाऊस तर थांबायचं नाव नाही घेत मित्रांनो. या गरम थंड्यागार पावसामध्ये गरम गरम अंड्याची बुर्जी आणि गरम गरम चपात्या जे हो, हिरवी मिरची टाकू बुर्जीला. हा चालेल का? पिवळी पिवळी हा, पिवळी बनव हिरवी मिरची टाकून एकदम असं. छान. हा, हळद जास्त टाकायचा, जरा पाऊस चालू आहे ना. पण तुम्हाला असं मिरची मिरची नाही लागेल. आपण छोट्या छोट्या मिरची कट करणं, एकदम छोट्या छोट्या. बघू शकता मित्रांनो. अरे हे तर ते आहे ना. म्हणून तर दोन्ही 2 in 1 झालं ना. अच्छा, खाली कंटाळा येतो लाटायचा. म्हणजे कधी काय म्हणजे जास्त टेन्शन नाही आहे आपलं. याला घासलं सुकलं ठेवलं छोट्या छोट्या नुसतं बनतं. हा हा. तर मित्रांनो, आपल्याकडे काही काम नसल्यामुळे आपल्याला हे नवीन काम दिलेलं आहे. कारण की काम नाही ना आपल्याकडे. मोबाईल बघत बसलो होतो आणि मॅडमने हे नवीन काम दिले. बसल्या बसल्या बोलले तेवढे मारून द्या. तर चला, काय हरकत नाही. घरातली काम. हा, 1-2 मारूनच ठेवा. 1-2. एक्स्ट्रा मारून ठेवा. अरे चाल, एक ही मारने वाला है मैं. तर मित्रांनो, अशा गोष्टी शिकल्याच पाहिजे माणसाने. आणि ते नशीब मला येतात या गोष्टी, पण बरं आहे. आणि हे सगळं या दोघांनाही शिकवलं मी. एवढं का वाकला रे का गं? जय आरवला दोघाला येतात या गोष्टी. नक्की हे बुर्जीच आहे ना? मग काय दिसतंय तुम्हाला? काय टाकलं की नाही याच्यामध्ये? तर बघू शकता मित्रांनो, आपली बुर्जी ते रेडी होते. आणि छान गरम चपात्या बनवल्या तिकडे. आणि बाहेर खिडकीच्या एकदम असा पाऊस चालू आहे की काहीच दिसत नाही समोरचं, है ना? हा. पावसाने तर धुमाकूळ घातला आता. 2 दिवसात नवी मुंबई जलमय. अरे पण तू बुर्जी बरोबर बनव, फक्त बुर्जीवर फोकस कर. ते जलमय होऊ दे, नाही तर काय पण होऊ दे. तर चला मित्रांनो, सगळं आता किचनचं काम मॅडमने आवरलेलं आहे. आवरलेलं नाही, आणखी आवरायचं आहे. मला हेल्प करणार आहे. कोण हेल्प करणार आहे? आताच मारून दिलं कपड्याला इस्त्री. एकच टॉप मारलाय. अरे मग एक टॉप मारणे लय मोठी गोष्ट आहे, माहिती आहे का? नाही तर अशीच घालून गेली असती तू. बघा कसा छान एकदम राईट. अरे 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 अरे, घुस जाओगे क्या उसके अंदर? बेटा तर मित्रांनो, इकडे गरमागरम बुर्जी दिलेली आहे आपल्याला. आणि माझ्या बाजूला बसला बघा जय, आणि त्याच्या मम्मीचं काम बाकी आहे आणखी. तर बुर्जी तर छानच झालेली आहे. बघूया, टेस्ट करूया पहिलं. अगोदर
टेस्ट करून बुर्जी सांगतो तुम्हाला कशी झाली. मिरच्या टाकल्यात, प्रत्येक वेळी मिरच्या नसतात त्याच्यामुळे. तिखट नाही लागा लागले. काय फक्त तिखट जास्त स्पायसी मिरच्या नाही. मस्त गरमागरम बुर्जी आणि चपाती मित्रांनो. आजचा लंच छान आहे. डिनर सॉरी डिनर. आफ्टरनूनचा लंच असतो. आणि कसं वाटते? थोडं मीठ दे ना, मीठ. थोडा नमक लाव. आपण बनवून टाकलं. हा आपण बनवून टाकलं. काय पण बनवून टाकलं. हम्म. तर झालं काय मित्रांनो, हा बोलतो काय पण बनवून टाकलं. ठीक आहे, काय पण बनवून टाकलं. तर त्याची मम्मी म्हणते बार बार मी इन्सल्ट फील करून घेऊ का, तुम्हाला खायला बनवून माझी इन्सल्ट करता तुम्ही लोक. तर मी हिला विचारलं, तू लय मोठी शेफ आहेस की तुझी इन्सल्ट होईल. अरे मुलंच आहेत. हम्म. मग बोलले म्हणून काय झालं, खाया तर लागला ना. आईचा फोकस कुठं असते, मुलांनी खाल्लं पाहिजे. छान लागलं. मीठ नव्हतं तर मीठ टाकलं, आता छान लागा लागला. तर चला तुम्ही या जेवायला जेवण घेऊया छानपैकी. तर मित्रांनो छानपैकी असं जेवण झालेलं आहे आपलं. एकदम रिलॅक्स, एकदम पद्धतशीर जेवण झालेलं आहे. आणि बघा जेवल्याबरोबर लोळायची तयारी सुरू झाली. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढं घेऊन बसलेले, म्हणजे 1 तास तरी लागणार आहे का नाही. बघा ना, आम्ही एका प्लेटमध्ये निपटवलं, त्याला 3-3 प्लेटी पाहिजेत. 10 प्लेटा घेतल्या. अरे 3-3 प्लेटी आहेत ना. 2च आहेत. तर बघू शकता मित्रांनो. अरे बापरे, तर इकडे अंडे उकळलेत जेवल्यानंतर. अरे बापरे, अरे वा, तुफानो से खेलने वाली है मग असं काढतात माहित. राईट. तर असे अंडे उकळलेले आहेत जेवल्यानंतर खाण्यासाठी. आणि इकडे मॅडमचं सर्व भांडे पसारा आवरायचं काम सुरू आहे. भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत सर्व. आणि आज काय पावसाने धुमाकूळ घातलाय मित्रांनो. तर मस्तपैकी दिसत नाहीये बघा. हां, तर मस्तपैकी अंडे आणि 1-1 गिलास हळदीचं दूध पिऊया. दूध मिलेगा असेल ना, दूध आहे ना. हां, आणि इकडे आपली मंडळी इकडे झोपलेली आहे मित्रांनो. तर चला आपण आता झोपण्याच्या मार्गावरती आहोत. आणि या ब्लॉगला आपण इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.